अंमली पदार्थांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होतं। अंमली पदार्थांचे घातक परिणाम आणि तोटे याबाबत जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं आज विशेष रॅली काढण्यात आली। या रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता। महाराष्ट्र राज्य नशामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनप्रबोधन उपक्रम राबवण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार आज कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं राजारामपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं। या अभियानाच्या जनजागृतीसाठी संजय घोडावत ITI अँड मेडिकल अकॅडमी, राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, उषाराजे हायस्कूल, माधवराव बागल हायस्कूल, तवनाप्पा पाटणे हायस्कूल, वालावलकर हायस्कूल या शाळेतील 700 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। रॅलीचं उद्घाटन शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते झालं। दारू, सिगारेट, गुटखा सोडा, सुखी जीवनाशी नातं जोडा, नशेकडे पाऊल टाकू नका, स्वतःचं जीवन संपवू नका असे फलक हाती घेऊन ही पदयात्रा काढण्यात आली। त्यानंतर सायबर कॉलेजच्या आनंद भवन हॉलमध्ये नशामुक्तीवर लघुपट दाखवण्यात आला। शिवाय मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निखिल चौगुले, प्राध्यापक दयानंद देवमोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, तर गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी नशामुक्त जीवन या विषयावर व्याख्यान दिलं। यावेळी विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याबद्दल सामूहिक शपथ देण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक विकास जाधव, किरण लोंढे, श्रीराम कनेरकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।